नमस्कार मंडळी, मी ज्योती तुम्हा सर्वांचं स्वागत करते शुभज्योत रेसिपीमध्ये। आज बनवूयात ब्रेकफास्ट स्पेशल आलू कुलचा। अगदी टम्म फुगणारे हे आलू कुलचे बनवायला अतिशय सोपे आहेत, परंतु खायला अतिशय टेस्टी आहेत। चला यासाठी लागणारे साहित्य आणि कृती बघूयात। कुलचे बनवण्यासाठी आपल्याला एक डो मळून घ्यायचा आहे। त्यासाठी मी इथे 1 कप गव्हाचं पीठ आणि 1 कप मैदा घेतलाय। त्यामध्ये घातले साधारण 1.5 चमचा मीठ चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता। त्याचबरोबर 1 चमचा मिल्क पावडर आवर्जून घाला आणि पाव चमचा बेकिंग सोडा, आपला जो रेग्युलर सोडा असतो तो घालायचा आहे। त्यामध्येच घातले 2 चमचे दही। मिल्क पावडर घातल्यामुळे एक स्मूथ अशी कन्सिस्टन्सी आपल्या डोला येते आणि टेस्ट ही कुलच्यांची खूप छान येते। गरम पाणी घालून हा डो आपल्याला मीडियम घट्ट असा मळून घ्यायचा आहे। खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही, मीडियम अशा कन्सिस्टन्सीमध्ये हा डो आपल्याला मळून घ्यायचा आहे। गरम पाणी यासाठीच की आपण दही आणि सोडा घातलाय, त्यामुळे गरम पाण्यामुळे दोन्ही गोष्टी छान ॲक्टिवेट होतात आणि आपले कुलचे आहेत ते अगदी गुबगुबीत असे व्हायला मदत होते। चला डो छानपैकी मळून झाला, हाताने छान मालिश करत करत मळायचं आहे। त्यानंतर 2 चमचे तेल घालायचे। तेल घातल्यानंतरही हा डो छान मळून घ्यायचा आहे। जेवढा डो छान मळचाल तेवढे तुमचे कुलचे छान सॉफ्ट होणार आहेत, खूप वेळ सॉफ्ट राहणार आहेत आणि अगदी टम्म असे फुगणार देखील आहेत। चला छान असे ह्या डोची मालिश करून घेतली। एक 5 ते 7 मिनिटे छान याची मालिश करून घ्यायची आणि नंतर याला आपण झाकून ठेवून देणार आहोत। झाकून ठेवायच्या अगोदर त्याला छान एकसारखं असं करून घ्यायचं, त्याचा गोल डो बनवायचा आणि वरच्या बाजूने परत एकदा थोडासा तेलाचा हात लावायचा, जेणेकरून डो आपला वरूनही ओला राहील, अजिबातही तो कोरडा पडणार नाही। आता वरून छान तेलाचा हात लावलाय, झाकण ठेवायचं। 1 तासभर याला बाजूला ठेवून द्यायचं उबदार ठिकाणी। तोपर्यंत आपल्या आलू कुलच्याच्या सारणाची तयारी करून घेऊयात। इथे मी 3 बटाटे उकडून घेतलेत। उकडलेले बटाटे हाताने छान स्मॅश करून घ्यायचे आणि यामध्ये घालायचा एक बारीक चिरलेला कांदा, त्याचबरोबर कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ, साधारण पाऊण चमचा मी इथे मीठ घातले। त्याचबरोबर लाल तिखट, साधारण लाल तिखट देखील मी अर्धा ते पाऊण चमचा घातले। तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे लाल तिखट कमी जास्त करू शकता। पाव चमचा जिरा पावडर आणि पाव ते अर्धा चमचा धना पावडर घातली आहे। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही मसाले घालू शकता। त्याचबरोबर मी पाव चमचा चाट मसाला घातले, किंवा तुम्हाला हवा असेल तर एखादा मसाला तुम्ही कमीही करू शकता। चाट मसाला जर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही तो नाही घातला तरी चालेल। त्याचबरोबर मी अर्धा चमचा एक किसलेलं आलं घातले। आलं मी फ्रेश किसून घातले, कारण आल्याची खूप छान अशी चव आपल्या या कुलच्यांना येणार आहे। चला हे सगळं छानपैकी मिक्स करून घेऊयात। ही रेसिपी तुम्ही सकाळच्या नाश्त्याला बनवू शकता, लंचला किंवा डिनरलाही बनवू शकता। झटपट अशी होणारी रेसिपी आहे। फक्त कुलच्याचं पीठ भिजायला थोडा वेळ लागतो, नाही तर अगदी झटपट अशी होते आणि घरातल्या साहित्यांमध्येच होऊन जाते। विकतचं काही बाहेरून आणायची तुम्हाला गरजही पडत नाही, परंतु टेस्ट अशी असते की विकतच्या तुम्ही जे हॉटेलवरती ढाब्यावरती जसे कुलचे खातात, अगदी तसेचे तसे कुलचे तुम्हाला घरच्या घरी खायला भेटतील। चला तर पीठ आपलं छान भिजले। 1 तासभर मी पीठ छान भिजवून घेतले। आता याचे गोळे करायला घेऊयात। पीठ तुम्ही बघू शकता किती छान असं फुगलं गेलंय। आता हे पीठ आपल्याला परत एकदा हाताने मळून घ्यायचे। तुम्ही बघू शकता साईज किती ह्याची छान झाली आहे। जेवढे तुमचं डो छान होईल तेवढे तुमचे कुलचे छान होणार आहेत। त्यामुळे डो मळताना आणि त्यामध्ये घातलेलं साहित्य काळजीपूर्वक घाला आणि मळताना देखील जसं मी व्हिडिओमध्ये सांगितले तसं मळून घ्या, म्हणजे तुमच्या पहिल्याच प्रयत्नात कुलचे अगदी परफेक्ट असे तयार होतील। चल परत एकदा हा डो मी छान हाताने मळून घेतला आणि आता याचे गोळे तयार करून घ्यायचे। आता याचे गोळे तयार करताना एकसारखे असे गोल गोळे तयार करून घ्यायचे। खूप मोठे नाही आणि खूप बारीकही नाही, आपल्याला ह्याच्यामध्ये सारण भरायचे, त्या हिशोबाने याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। साधारण पुरण भरताना आपण जसं उंडा जेवढा तयार करून घेतो तेवढे उंडे मी तयार करून घेतले। इथे माझे एवढ्या पिठाचे 6 मोठे आणि 1 छोटा उंडा तयार झाला आहे। आता हाताला थोडंसं पीठ घ्यायचं आणि पुरणाच्या पारीप्रमाणे पारी तयार करून यामध्ये हे आपलं बटाट्याचं सारण भरून घ्यायचं आहे। हे सारण देखील एवढं चविष्ट झाले, तुम्ही यामध्ये तुम्हाला हवा असेल तर किचन किंग मसाला किंवा कसुरी मेथीही घालू शकता, त्याने ही छान अशी चव येते। भरताना उंडा अशा पद्धतीने हातामध्ये घ्यायचा, त्यामध्ये बटाट्याचं सारण घालायचं, सारण खाली दाबत दाबत पारी अंगठ्याच्या सहाय्याने वरती घेत त्याचा उंडा आपण बंद करून घ्यायचा। अगदी सहज पद्धतीने हा उंडा तयार होतो। जर तुम्हाला अशा पद्धतीने नाही जमलं तर छोटीशी पुरी लाटून त्याच्यावरती मध्ये सारण ठेवा आणि कडेने मोदकाप्रमाणे बंद करून देखील तुम्ही हा उंडा करू शकता। चला या पद्धतीने मी बाकीचे देखील उंडे सगळे तयार करून घेते। पिठामध्ये थोडासा उंडा घोळवायचा आणि त्याची पारी तयार करून घ्यायची। चला या पद्धतीने मी सगळे गोळे तयार करून घेतलेत, उंडे भरून घेतलेत। त्यावरती ओला रुमाल घालायचा, जेणेकरून हे उंडे अजिबातही कोरडे होणार नाहीत। आणि आता आपण हे
लाटायला घेऊयात. लाटत असताना उंड्यावरती थोडंसं पीठ घालायचं आणि पीठ घालून उबटसर आकारामध्ये आपल्याला ही पारी लाटून घ्यायची आहे. आपण कुलचे बनवतोय त्यामुळे आवर्जून मी उबट आकारामध्ये लाटते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गोलही करू शकता. चला, उबटसर आणि थोडेसे जाडसर अशी ही पोळी लाटायची आहे. खूप पातळ असं लाटायची नाही आहे. त्या उबटसर अशा लाटलेल्या पारीला आपण थोडासा पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे. पाण्याचा हात लावल्यामुळे आपण जी कोथिंबीर वरून लावतोय ती सहजपणे चिटकून बसायला मदत होते. तुम्हाला हवं असेल तर या ठिकाणी कोथिंबीरीबरोबर तुम्ही कलोंजीही लावू शकता. चला, पाण्याचा हात लावून मी कोथिंबीरही छानपैकी लावून घेतली आहे. कोथिंबीर लावल्यामुळे कुलचा आपला दिसायला अगदी आकर्षक असा दिसतो. आता तवा गरम करून घेतला आहे. तव्यावरती 2 चमचे तेल सोडून घेतले. तेलावरती हा कुलचा घालायचा आणि कडेने 2 ते 3 चमचे पाणी सोडून घ्यायचे. त्याचबरोबर लगेच त्यावर झाकण टाकायचे. पाणी सोडल्याबरोबर पाणी सोडले की त्याची वाफ तयार होते आणि कुलचा आपल्या आतमध्ये शिजायला मदत होते. त्यामुळे ही स्टेप अजिबातही स्किप करू नका. 2 चमचे पाणी सोडून छानपैकी झाकण ठेवून त्याला वाफवून घ्या आणि त्यानंतर कडेने तेल सोडून छानपैकी कुलचा हा आपण भाजून घ्यायचा आहे. कुलचा हा पण लाटताना थोडासा मीडियम थिक लाटला होता त्यामुळे तो भाजायला थोडासा वेळ लागतो, परंतु हा कुलचा मीडियम टू लो गॅसवरती आपल्याला अगदी प्रेस करत करत छान भाजून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता किती टम्म आणि गुबगुबीत असा हा फुगलाय. एखाद्या फुग्यासारखा हा कुलचा फुगून तयार होतो. अगदी हॉटेल ढाब्यावरती जसे फुगलेले टमटमीत असे कुलचे आपण खातो, सेम तसा कुलचा आपण घरच्या घरी तयार केला आहे. तेही अगदी सहज सोप्या पद्धतीने. चला, याच पद्धतीने आता बाकीचे देखील कुलचे मी करून घेते. कुलचे करत असताना फक्त पीठ मळताना जी काही मी स्टेप सांगितलेत ते आवर्जून काढा आणि मळताना देखील छान ते मळून घ्या. जेवढा तुमचा डो छान होईल तेवढा तुमचा कुलचा छान फुलणार आहे. चला, तर दुसरा देखील कुलचा मी लाटून घेतला आहे. तव्यावरती ठेवून कडेने पाणी सोडून झाकण ठेवून छान त्याला वाफ दिली आहे. त्याचबरोबर कडेने 2 ते 3 चमचे तेल सोडून त्याला पलटी करून घ्यायचं आहे आणि दाब प्रेस करत करत चमच्याच्या साह्याने, उलटण्याच्या साह्याने अगदी प्रेस करत करत त्याला भाजायचं आहे, जेणेकरून अगदी कडा देखील त्याच्या छानपैकी भाजल्या जातील. चला, दुसरा देखील कुलचा आपला टम्म असा फुगून तयार झाला आहे. याच पद्धतीने मी बाकीचे देखील सगळे कुलचे करून घेते. अतिशय टेस्टी आणि अगदी दिसायला देखील सुंदर असे कुलचे आपले तयार झाले. चला, आता एक कुलचा मी तुम्हाला तोडून दाखवते. अतिशय टेस्टी असे हे कुलचे लागतात आणि बराच वेळ सॉफ्ट राहतात. तुम्ही जवळजवळ 2 ते 3 तासानंतर जरी खायला घेतले तरी हा कुलचा असाच्या असा सॉफ्ट राहतो. हातामध्ये देखील मी तुम्हाला याची घडी करून दाखवते. किती सहजपणे जो दुमडला जातोय आणि परत आहे असा देखील होतोय. गरमागरम असे हे कुलचे मी हिरवी चटणी आणि मसालेदार कांदा याबरोबर सर्व केले. तुम्ही देखील ही रेसिपी नक्की फॉलो करा. मुलांना नाश्त्याला किंवा लंचला किंवा डिनरला ही रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करा. कशी वाटली रेसिपी हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लगेच एक लाईक करा. चॅनलला जर आपल्या आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच नवनवीन आणि युनिक रेसिपी मी नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असते. खाली दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करून ठेवा, म्हणजे एकही रेसिपी तुमची मिस होणार नाही. प्रत्येक रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहील. भेटूयात पुन्हा एकदा अशाच चमचमीत आणि टेस्टी रेसिपीसोबत. धन्यवाद.